नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पॉइंट रिलेशन हा पॉइंट डिस्कस करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण सेट पॉइंटवर डिस्कशन केले आहे, त्याच्या रिलेटेड जे 4-5 व्हिडिओ असतील ते आपण बघितलेले आहे। तर ह्या पॉइंटमध्ये आपण रिलेशनची डेफिनेशन बघण्या अगोदर आपल्याला कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजेच काय हे माहित असणे गरजेचे आहे। तर फर्स्ट आपण कार्टेशियन प्रोडक्टची डेफिनेशन बघू, थोडे एक्झाम्पल डिस्कस करू, नेक्स्ट आपण रिलेशनच्या डेफिनेशनला सुरुवात करू। कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजेच काय आपण सेट बघितलेला आहे। सपोज लेट A and B be two non-empty sets, let X belongs to the set of A and Y belongs to the set of B, then the pair XY is called ordered pair. कार्टेशियन प्रोडक्ट डिफाइन करायचे आहे म्हटलं आपल्याला फर्स्ट काय पाहिजे, ऑर्डर्ड पेअर। अशा ऑर्डर्ड पेअर आपल्याला कलेक्ट करायचे आहे सेट ए आणि बी मध्ये, की एक्स हा एलिमेंट ए सेट मधला असला पाहिजे आणि बी हा एलिमेंट सेट बी मधला असला पाहिजे। म्हणजे ऑर्डर्ड पेअर आपण ब्रॅकेट मध्ये लिहून फर्स्ट एलिमेंट ए सेट मधला येतो, सेकंड एलिमेंट सेट बी मधला येतो। इफ द इक्वालिटी सच पेअर इज डिफाइन्ड ॲज x1 y1 इज इक्वल्स टू x2 y2, ह्या दोन्ही ऑर्डर्ड पेअर मध्ये इक्वालिटी म्हणजेच काय असणार आहे, हे दोन्ही ऑर्डर्ड पेअर इक्वल आहेत म्हणजेच काय असणार आहे, इफ आणि ओनली x1 इज इक्वल्स टू x2 y1 इज इक्वल्स टू y2। ओके, आणि फर्स्ट ही ऑर्डर्ड पेअर आपण जी डिफाइन केलेलं आहे एक्स वाय, ह्याला फर्स्ट जो एक्स एलिमेंट असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे फर्स्ट कोऑर्डिनेट आणि वाय एलिमेंटला सेकंड कोऑर्डिनेट। ओके, फर्स्ट कोऑर्डिनेट कशात सेट ए मधला आहे, सेकंड कोऑर्डिनेट सेट बी मधला आहे, असे सर्व एलिमेंट सेट आणि सेट बी मधल्याच्या सर्व ऑर्डर्ड पेअर करणार आहे आणि त्या ऑर्डर्ड पेअरला फर्स्ट एलिमेंटला फर्स्ट कोऑर्डिनेट, सेकंड एलिमेंटला सेकंड कोऑर्डिनेट, आणि दोन्ही जर ऑर्डर पेअर इक्वल आहे म्हणतो तेव्हा काय असणार आहे, फर्स्ट एलिमेंट इक्वल टू सेकंड ऑर्डर पेअर मधला फर्स्ट एलिमेंट y1 is equals to y2. Suppose 3 5 is not equals to 5 3, फर्स्ट एलिमेंट 3 आहे, हे तर फर्स्ट एलिमेंट 5 आहे, त्यामुळे काय हे दोन्ही ऑर्डर्ड पेअर सेम नसणार आहे। जर 3 ची पोझिशन फर्स्ट ऑर्डर्ड पेअर मध्ये फर्स्टला आहे आणि सेकंड ऑर्डर्ड पेअर मध्ये सेकंडला असेल तर नॉट इक्वल। जर 3 5 इज इक्वल्स टू 3 5 तर हे काय असणार आहे, दोन्ही ऑर्डर्ड पेअर इक्वल आहे। ओके, म्हणजेच काय ऑर्डर्ड पेअर कार्टेशियन प्रोडक्टची डेफिनेशन काय त्या, द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स A and B is denoted by A cross B and is defined by A cross B is equals to curly bracket ordered pair AB such that A belongs to the set of A, B belongs to the set of B, curly bracket complete। म्हणजे डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, कार्टेशियन प्रोडक्टच्या कार्टेशियन प्रोडक्ट आपण कधी म्हणणार, एखाद्या सेटवर सपोज दोन सेट आहेत ए अँड बी इज डिनोटेड बाय ए क्रॉस बी, हे क्रॉस आहे म्हणजे हे काय झालं, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट ए अँड बी इज डिफाइन्ड ॲट अशा सर्व ऑर्डर्ड पेअर जो फर्स्ट एलिमेंट सेट ए मधील असेल आणि सेकंड एलिमेंट सेट बी मधील असेल, तर ते कर्ली ब्रॅकेट मध्ये सर्व ऑर्डर पेअर असणार त्याला आपण काय म्हणणार आहे, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट ए अँड बी। ओके, फर्स्ट आपल्याला समजलं
कार्टेशियन प्रोडक्टची डेफिनेशन बघायला जो आपल्याला काय डिफाईन करायला पाहिजेत, ऑर्डर्ड पेअर पाहिजेत. ऑर्डर्ड पेअर म्हणजेच काय असणार आहे, सेट ए अँड बी नॉन एम्प्टी सेट असेल, फर्स्ट एलिमेंट सेट ए मधला असेल, सेकंड एलिमेंट सेट बी मधला असेल, अशा सर्व ऑर्डर पेअर आपण अशा ब्रॅकेटमध्ये क्लोज ब्रॅकेटमध्ये डिनोट केलेले आहेत. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, ऑर्डर्ड पेअर. आणि त्या सर्व ऑर्डर्ड पेअरच्या ऑन सेट ए अँड बी इज कॉल्ड ॲज द कार्टेशियन प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल सपोज सेट ए आहे आणि सेट बी. सेट ए आणि सेट बी वरती आपल्याला कार्टेशियन प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. सेट ए मध्ये 3 एलिमेंट्स आहेत, सेट बी मध्ये 2 एलिमेंट्स आहेत. तर कार्टेशियन प्रोडक्ट काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ए क्रॉस बी. अशा कर्ली ब्रॅकेटमध्ये अशा सर्व ऑर्डर्ड पेअर, फर्स्ट एलिमेंट सेट ए मधला असला पाहिजे आणि सेकंड एलिमेंट सेट बी मधला. फर्स्ट एलिमेंट सेट ए मधलाच काय, कारण की आपण क्रॉस करताना फर्स्ट सेट हा ए मध्ये लिहितो आणि सेकंड हा बी लिहिलेला आहे. त्यामुळे फर्स्ट एलिमेंट सेट ए मधला असणार आहे, सेकंड हा बी मधला असणार. जर सपोज बी क्रॉस ए लिहिलं असतं तर फर्स्ट एलिमेंट बी मधला, सेकंड एलिमेंट ए. ओके, आता फर्स्ट इथं ए आहे त्यामुळे आपण फर्स्ट एलिमेंट ए मधला घेणार 1, सेकंड एलिमेंट बी मधला 4. फर्स्ट एलिमेंट सेट ए मधला 1, सेकंड एलिमेंट सेट बी मधला 5. ओके, सिमिलरली 2, 4, 2, 5, 3, 4, 3, 5. ओके, अशा सर्व ऑर्डर्ड पेअर आपल्या झालेल्या आहेत. 1, 2, 3 हे तिन्ही पण एलिमेंट्स काय सेट ए मधले आहेत आणि सेकंड एलिमेंट बी मधले आहेत. अशा सर्व पॉसिबल ऑर्डर्ड पेअर आपण इथं राईट डाऊन केलेले आहेत. म्हणजे हा काय झाला, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए क्रॉस बी. आता सपोज आपल्याला बी क्रॉस ए फाइंड आउट करायचं आहे अँड बी क्रॉस ए इज इक्वल्स टू, मग इथं फर्स्ट एलिमेंट काय येणार, बी मधला, सेकंड एलिमेंट ए. बी मधला फर्स्ट एलिमेंट 4, 4 सोबत ए मधला सेकंड एलिमेंट 1, 4, 2, 4, 3. नेक्स्ट सेकंड फर्स्ट 5, 1, 5, 2, 5, 3. अशा सर्व ऑर्डर पेअर आपण कलेक्ट केलेले. 1 सोबत सेकंड एलिमेंट 4, 5 घेतला. नेक्स्ट 2 सोबत 4, 5, 3 सोबत 4, 5. ह्या ऑर्डर्ड पेअर ए क्रॉस बी झाला. नेक्स्ट बी क्रॉस ए ला फर्स्ट एलिमेंट 4 घेतला, 4 एलिमेंट सोबत सेकंड एलिमेंट 2, 1, 2, 3 राईट डाऊन केलं. सिमिलरली 5 हा फर्स्ट एलिमेंट घेतला, तिने ऑर्डर्ड पेअरला, नेक्स्ट 1, 2, 3 राईट डाऊन केलं. म्हणजे हा काय झाला, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए क्रॉस बी. सपोज सेकंडला आपण नवीन एक्झाम्पल, सपोज ए हा एलिमेंट, इफ ए इज इक्वल्स टू 1, 2, 3, देन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए क्रॉस ए. तर आपण काय करणार, तर ए सोबतच आपण काय करणार, फाइंड आउट करणार. ए सेटला अगेन आपण राईट डाऊन करणार, ए इज इक्वल्स टू 1, 2, 3. ए क्रॉस ए 1 सोबत 1, 2 आणि 3. फर्स्ट वन हा घेतला, नेक्स्ट ह्यामधला 1, हा 1, ह्याच्यामधला 2, हा 1, सेकंड ए मधला 3. सिमिलरली 2 सोबत 1, 2, 2, 2, 3. सिमिलरली 3 सोबत 1, सेकंड एलिमेंट 3, 2, 3, 3. ओके, ह्या टाईपमध्ये आपण काय झालं, ए क्रॉस ए. म्हणजे हे काय झालं, कार्टेशियन प्रोडक्ट ऑन अ सेट ए वरती. आणि इथं काय झालं, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये कार्टेशियन प्रोडक्ट ऑन अ सेट ए अँड बी. ओके, आता इथं बघा, कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए दोन्ही सेट मधले एलिमेंट सेम आहेत का, इथं 1, 4 आहे, इथं 4, 1. म्हणजे हे कधी नसते, कार्टेशियन प्रोडक्ट कधी कम्युटेटिव्ह नसतं. म्हणजे ए क्रॉस बी नॉट इक्वल्स टू बी क्रॉस ए. ओके, जर सपोज ए सेटमध्ये काहीच एलिमेंट नसेल, 5 सेट असेल आणि बी सेट पण 5 सेट असेल, म्हणजे एम्प्टी सेट असेल, तर दोन्हींचा कार्टेशियन प्रोडक्ट पण काय येणार आहे, एम्प्टी सेट. आणि इथं पण आपल्याला प्रॉपर्टी समजलेल्या आहे, कार्टेशियन प्रोडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह बिकॉज ए क्रॉस बी नॉट इक्वल्स टू बी क्रॉस ए. आपण हे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. या दोन्ही सेटमध्ये ए क्रॉस बी फाइंड आउट केलाय, बी क्रॉस ए फाइंड आउट केलाय, दोन्ही सेट काय झाले, डिफरंट आहे. ओके, सपोज ए इज फायनाईट सेट असेल,
Then the number of elements in A will be denoted by cardinality of A किंवा ब्रॅकेटमध्ये A. नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे त्या सेटमधले एलिमेंट. ए इथं फायनाईट सेट आहे, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स काय झाले, कार्डिनॅलिटी ऑफ ए 3, इथं कार्डिनॅलिटी ऑफ बी 2. ओके, जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स त्या सेटमध्ये असतील ते असणार. सपोज ए अँड बी आर फायनाईट सेट हॅव्हिंग एम एलिमेंट्स अँड एन एलिमेंट्स. ए हा फायनाईट सेट आहे. सपोज ए सेटमध्ये एम एलिमेंट्स आहेत, बी पण फायनाईट सेट आहे आणि त्याच्यामध्ये एन एलिमेंट्स आहे. देन द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल्स टू एम इंटू एन. ओके, जर ए मध्ये एम एलिमेंट्स असतील, बी मध्ये एन एलिमेंट्स असतील, तर कार्टेशियन प्रोडक्टमध्ये एलिमेंट्स किती असणार आहेत, ऑर्डर्ड पेअर एम बाय एन. इथेच बघू शकता, इथे 3 आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे कार्टेशियन प्रोडक्टमध्ये किती असणार आहेत, ऑर्डर्ड पेअर 3 इंटू 2 6, 3 3 6 3 3 6. ओके, आता इथं 3 आहेत, इथं 2 टाइम्स म्हणजे 3 इंटू 3 9, 3 3 3 3 इंटू 3 9. ओके, हा कार्टेशियन प्रोडक्ट हा 2 सेटवरती पण डिफाईन करता येतो. सिमिलरली आपल्याला कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस ए आता 3 सेटवरती अप टू फायनाईट सेटवरती पण आपण कार्टेशियन प्रोडक्ट डिफाईन करू शकतो. आणि सिमिलरली ऑर्डर्ड पेअरमध्ये फर्स्ट एलिमेंट सेट ए मधला, सेकंड हा ए मधला असणार आहे, थर्ड ए मधला, असं फायनाईट टाइम्स आपण डिफाईन करू शकतो. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिलेशनची डेफिनेशन आणि रिलेशनचे टाइप्स बघूया, आणखी थोडे एक्झाम्पल्स डिस्कस करूया. धन्यवाद.